नमस्कार. आज आपण बघणार आहोत पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड यातलं चॅप्टर नंबर 14, तुमचे सुप्त मन आणि विवाह समस्या. पती पत्नीने नेहमी एकमेकांच्या लहान चुका आणि दोष याकडे पाहण्याचे थांबवायला हवे. सल्लागाराशिवाय तुमच्या विवाह समस्या कोणाशी बोलू नका. तुमचे भांडण तुमच्याजवळ ठेवा. प्रार्थना करताना एकत्र करा आणि एकत्र राहा. पहिली पायरी. थोड्याशा निराशेमधून साचलेला संताप एका दिवसापासून दुसऱ्या दिवसाकडे कधीही नेऊ नका. रात्री झोपण्यापूर्वी कुठलेही मतभेद न ठेवता एकमेकांना माफ कराल याची खात्री बाळगा. सकाळी उठल्या क्षणी अमर्याद बुद्धी तुम्हाला तुमच्या सर्व मार्गात मार्गदर्शन करते असा दावा करा. शांती, ऐक्य आणि प्रेम याचे चांगले विचार तुमचा विवाह साथीदार, तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि सर्व यांना पाठवा. दुसरी पायरी. तुम्हाला चांगले अन्न मिळाल्याबद्दल समृद्धी आणि सर्व शुभेच्छा यासाठी आभार माना. कुठलीही समस्या, काळजी वा वादविवाद जेवणाच्या टेबलावर येणार नाही याची काळजी घ्या. हेच रात्रीच्या जेवणाच्या वेळी करा. पती पत्नीने एकमेकांना म्हणा, तू करतेस त्याची मी कदर करतो आणि प्रेम आणि शुभेच्छा तुला दिवसभरासाठी देतो. तिसरी पायरी. पती पत्नी यांनी प्रत्येक रात्री प्रार्थनेत अदलाबदली करावी. तुमची कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करा.